आपण त्या ठिकाणी स्टार्ट करूयात. आता आपण जे 25 टॅग शिकलो ते सगळे मिळून काय करू, ट्राय करूयात. ओके, तर तुम्ही सांगा 25 टॅग कोणते आले. तर त्यातला पहिला टॅग सर आवाज खूप बारीक येतोय तुमचा. ट्वेंटी टॅग मधला पहिला टॅग होता HTML, दुसरा टॅग होता हेड, तिसरा टॅग टायटल, चौथा टॅग बॉडी, पाचवा टॅग पॅराग्राफ, नंतर प्री, हेडिंग, H1, H2, H5, H6, त्यानंतर BR टॅग, अंडरलाइन टॅग, डिलीट टॅग, मार्क टॅग, इटॅलिक टॅग, big, small, बिग टॅग, स्मॉल टॅग, स्पॅन टॅग, center, HR टॅग, सेंटर टॅग, BR टॅग, सेंटर टॅग, sub tag, सब टॅग, सुब टॅग. झाले. BR घेतला ना, BR घेतला. ओके, असे टोटल आपण किती टॅग शिकलो? 25. 25 टॅग काय तर सगळ्यात सोपे टॅग येतात. ओके, एवढे जरी केले तर तुम्हाला टेक्स्ट मॉडिफाय करण्यासाठी जे लागणारे टॅग आहेत ना, हे सगळे टॅग तुम्हाला इथपर्यंतच भेटतात. ओके, आता आपल्याला याच्या थोडंसं पुढे जायचं आहे. आता त्या ठिकाणी शिकवताना आज थोडंसं मी डीपमध्ये शिकवणार आहे, थोडंसं अवघडमध्ये पण शिकवणार आहे, त्याच्यामुळे प्रॉपर लक्ष द्या. त्या ठिकाणी नेक्स्ट टॉपिक आपल्याला कोणता घ्यायचा आहे तर अँकर टॅगचा घ्यायचा आहे. ओके, आता हा अँकर टॅग का घ्यायचा आहे तर आपण ज्या ठिकाणी तुम्हाला जर त्या ठिकाणी एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो, त्या ठिकाणी मल्टी पेजेस वेबसाईट म्हणजे त्या ठिकाणी पहा, तुम्ही जर एखाद्या वेबसाईटला जर शॉपिंगला गेले तर त्या ठिकाणी शॉपिंगला गेल्याच्या नंतर एखाद्या पेजवरती किंवा एखाद्या ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी काय होतं, त्याचं पेज ओपन होतं. तर इथे पहा, इथे मी सेम तेच यूज करतो, A to Z इन्फोटेक्स. त्या ठिकाणी काय करतो, सर्च करतो. सर्च केल्याच्या नंतर इथे पहा, इथे पहा अबाउटस पेज वरती जर मी क्लिक केलं तर तो कुठे जातोय, अबाउटस पेजला. इथे पहा, जर मी सर्व्हिसेस पेज वरती क्लिक केलं तर कुठे जातोय तो, सर्व्हिसेस पेजला. इथे जर मी प्रोजेक्ट वरती क्लिक केलं तर कुठे जातोय, प्रोजेक्ट पेजला. म्हणजे या ठिकाणी पहा, मल्टिपल पेजेस त्या ठिकाणी काय केले त्यांनी एकत्र जोडलेत. जसं तुम्ही HTML ची एक फाईल क्रिएट करता ना, तशा त्यांनी काय केल्यात, मल्टिपल फाईल क्रिएट केल्यात आणि मल्टिपल फाईल काय केल्यात, एकत्र जोडल्यात. मग ह्या मल्टिपल फाईल एकत्र जोडण्यासाठी आपल्याला आजचा जो टॅग शिकायचा आहे तो अँकर टॅग शिकायचा आहे. ह्या अँकर टॅगमुळे आपण ह्या सगळ्या फाईल काय करू शकतो, एकत्र जोडू शकतो. ओके, तर अगोदर थोडं सिंपल पद्धतीने सांगतो. तर या ठिकाणी पहा, अँकर टॅग कशा पद्धतीने काम करतो तर आपलं ट्रेनिंग फोल्डर, त्याच्यामध्ये आपण मल्टिपल फाईल्स काय केल्यात, तयार केल्यात. तर इथे पहा, मी ट्रेनिंग सत्रामध्ये त्या ठिकाणी न्यू फाईल काय करतो, क्रिएट करतो. त्या फाईलला नंबर 7.anchor.tag.html. ओके, अशी फाईल त्या ठिकाणी काय केली, क्रिएट केली. फाईल क्रिएट केल्याच्या नंतर इथे पहा HTML, इथे काय केलं, HTMLचं स्ट्रक्चर तयार केलं. पण HTMLच्या कोणत्या HTMLचं स्ट्रक्चर तयार केलं तर त्या ठिकाणी HTML5चं तयार केलं. HTML5चं स्ट्रक्चर तयार केल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अँकर टॅगचं स्ट्रक्चर. तर अँकर टॅगचं स्ट्रक्चर येतं A टॅग आणि A टॅगचा काय येतो, एंड. याच्या आतमध्ये तुम्ही काय टाकता, कंटेंट टाकता. ते कंटेंट कशासाठी टाकता तर त्या कंटेंटवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी एक ॲट्रिब्यूट आलंय पहा, तुम्हाला दिसतंय href नावाचं ॲट्रिब्यूट. याच्यामध्ये देत असतो आपण पाथ, म्हणजे लोकेशन देतो. त्या लोकेशनला ते काय करतं, रिडायरेक्ट करतं. काय करतं, रिडायरेक्ट करतं. मग रिडायरेक्ट करण्यासाठी तिथे क्लिक करावं लागेल कुठेतरी, म्हणून त्या ठिकाणी आपण काय टाकतो, कंटेंट टाकतो. ओके, तर याचा रिअल टाइम यूज कसा होतो, याचं वर्किंग कशा पद्धतीने होतं हे आपण पाहूयात. तर href अँकर टॅगचं काय ॲट्रिब्यूट आहे, काय ॲट्रिब्यूट. HTML कशा चालतं, टॅग आणि
ॲट्रिब्यूट वरती, पण त्यापैकी HTMLचं अँकर टॅगचं href काय आहे? ॲट्रिब्यूट आहे. ओके, href अँकर टॅगचं काय ॲट्रिब्यूट आहे. हा कन्सेप्ट कळला. आता याच्यानंतर पहा याचा यूज कसा करायचा. याला जर मी त्या ठिकाणी पहा फोल्डरमध्ये जाऊन जर ओपन इन ब्राउझर जर म्हणलं तर त्या ठिकाणी आपलं जे काम करतो आपण तिथे गेलो, अँकर टॅग वरती डबल क्लिक केलं, त्या ठिकाणी आपली फाईल काय होईल, ब्राउझरला ओपन होईल. आता इथे एक ऑप्शन आले पहा, झूम करतो, काय दिसतंय, कंटेंट. आता याचं आउटपुट बाय डिफॉल्ट कसं दिसतंय, त्याचा ब्ल्यू कलर दिसतोय, त्याला एक अंडरलाईन येते, ज्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पेज काय होतं तुमचं रिलोड होतं. वरती जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पेज काय होतंय, रिलोड होतंय. मग रिलोड कशामुळे होतंय तर त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट काय करतो तो, त्या ठिकाणी रिपीट कॉल होतोय. ओके, मग त्या ठिकाणी तो त्या लोकेशनला पाठवतो, पण त्या ठिकाणी आपण लोकेशन दिलं नाही म्हणून तो काय करतोय, सेम लोकेशनला रिडायरेक्ट करतोय. म्हणजे या ठिकाणी पहा, जर तुम्ही ह्या मल्टिपल फाईल, आपण सगळ्या फाईल्स आतापर्यंत तयार केल्या आता, या सगळ्या फाईलला आपण काय करूयात, अँकर टॅगचा यूज करून काय करूयात, कनेक्ट करूयात. तर कशा पद्धतीने कनेक्ट करायचं पहा. याच्यामध्ये हा जो href नावाचा कन्सेप्ट आहे ना, href नावाचा जो कन्सेप्ट आहे ना, तो कन्सेप्ट आपल्याला इथे त्या ठिकाणी पाथ देतो. काय देतो, पाथ. आता हा पाथ हा शब्द खूप महत्वाचा आहे. जसं त्या ठिकाणी पाथ मध्ये टाईप पाडतात. टाईप कोणते पाडतात तर त्या ठिकाणी पहिला टाईप येतो, त्या ठिकाणी सेम लोकेशन, म्हणजे सगळ्या फाईल एकाच लोकेशनला असताना, म्हणजे एकाच फोल्डरच्या आतमध्ये असताना कशा पद्धतीने फाईल कनेक्ट करायच्या, हा पार्ट कशामध्ये येतो, सेम लोकेशन मध्ये येतो. दुसरा पार्ट त्याच्यामध्ये कोणता येतो तर त्या ठिकाणी दुसरा पार्ट येतो इन लोकेशन, म्हणजे एका फोल्डरच्या आतमध्ये त्या ठिकाणी मल्टिपल फोल्डर असताना, एका फोल्डरच्या आतमध्ये मल्टिपल फोल्डर असताना त्या ठिकाणी एका फोल्डरच्या आतमधल्या फाईल कशा घ्यायच्या. म्हणजे तुम्ही एका फोल्डरमध्ये काम करताय पण तुम्हाला दुसऱ्या फाईलला व्हिजिट करायचं आहे, ती फाईल कुठे, त्या फोल्डरच्या आतल्या लोकेशनला आहे. मग आतल्या लोकेशनला असताना त्या ठिकाणी ती फाईल कशी ॲक्सेस करायची, त्यासाठी आपण कोणतं लोकेशन शिकणार येतं, इन लोकेशन. ओके, त्यानंतर दुसरा पार्ट असा असणार आहे, तुम्ही ज्या फोल्डरमध्ये काम करताय त्या फोल्डरच्या बाहेरची फाईल, म्हणजे त्या फोल्डरमधून बॅकला येऊन तुम्हाला त्या बॅक फोल्डरमधली जर त्या ठिकाणी फाईल कनेक्ट करायची असेल तर त्या ठिकाणी त्या लोकेशनला आपण काय म्हणतो, आउट लोकेशन. असे तीनच लोकेशन पडतात. किती मोठे डेव्हलपर झाले तरी तुम्हाला ह्या तीन लोकेशन वाईजच काय करायचं आहे, काम करायचं आहे. सेम लोकेशन म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच फोल्डरमध्ये असताना. इन लोकेशन म्हणजे काय तर तुमच्या फाईल्स एका फोल्डरमधून त्याच्या आतल्या फोल्डरमध्ये, म्हणजे त्याच्या इन साईडला आतल्या फोल्डरमध्ये जायची वेळ येते, त्यावेळेस त्या ठिकाणी आपण त्या लोकेशनला काय म्हणतो, इन लोकेशन. तर कसं म्हणतो त्या ठिकाणी पहा, इथे पहा मी htdocs मध्ये काम करतोय, तर htdocs माझं त्या ठिकाणी एक फोल्डर आहे. ओके, मला काय करायचं आहे, आतल्या लोकेशनची फाईल कनेक्ट करायची. मग या ठिकाणी मी तुमच्या फोल्डरच्या आतमध्ये गेलो, म्हणजे कुठे गेलो, इन लोकेशनला गेलो. ओके, आता इथून जर मी सांगितलं मला मागच्या फोल्डरमध्ये फाईल कॉल करायची, तर मी इथून काय करतो, बॅकला येतो. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, आउट लोकेशन. तीन लोकेशन म्हणजे एकाच लोकेशनला काम करत असताना सेम लोकेशन म्हणतो. ज्यावेळेस एका फोल्डरमधून आतल्या फोल्डरमध्ये आपण क्रॉस करून जातो त्या लोकेशनला आपण काय म्हणतो, इन लोकेशन. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट काय तर जेव्हा आपण एका फोल्डरमधून बाहेर येतो, म्हणजे आउटला येतो, बॅकला येतो, त्या लोकेशनला आपण काय म्हणतो, आउट लोकेशन मध्ये. ओके, असे तीन लोकेशन पडतात. तर हे तीन लोकेशनवरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करूयात, काम करूयात. तर इथे पहा, सगळ्यात अगोदर आपण पहिलं काम करूयात सेम लोकेशनला. कशाला काम करूयात, सेम लोकेशनला. आता सेम लोकेशन म्हणजे काय तर या ठिकाणी तुमची फाईल काय नावाने सेव्ह आहे सध्याची, इथे पहा ही फाईल काय नावाने सेव्ह आहे तर त्या ठिकाणी अँकर टॅग .html नावाने काय तुमची फाईल सेव्ह आहे. आता मला ज्या फाईल कनेक्ट करायच्या त्या सगळ्या फाईल कुठे, त्याच्या शेजारी. कोणत्या, जसं first.html, structure.html, paragraph.html, pre tag.html, heading.html, basic tag.html, ह्या सगळ्या फाईल काय येतात त्याच्या शेजारीच्या येतात, म्हणजे त्याच्या सेम लोकेशनला आहेत. आता इथे आपल्याला कुठे आतमध्ये जायची आणि बाहेर यायची गरज पडते का, नाही. सगळ्या फाईल कुठे येतात, एकाच लोकेशनला येतात. म्हणून आपण काय करणार येतं, आता ह्या सगळ्या फाईल त्या ठिकाणी काय करणार येतं, कनेक्ट करणार येतं. काय करणार येतं, सगळ्या फाईल आपण त्या ठिकाणी कनेक्ट करणार येतं. मग अँकर टॅगचा पार्ट दिसतोय, मग एका लोकेशनला जाण्यासाठी एक अँकर टॅग काय करतो, काम करतो. तर इथे पहा
मी पहिला अँकर टॅग घेतला href, दोन्हीच्या स्टार्टिंगच्या आणि एंडिंगच्या मध्ये मी राईट करतो फर्स्ट डॉट html, फर्स्ट फाईल करतो. डॉट html कन्फ्यूज करेल, तर इथे फर्स्ट फाईलला व्हिजिट करायचं. कंटेंट काही पण द्या, नो मॅटर. ओके, इथे पहा मी फाईल सेव्ह केली, तुमच्या ब्राउझरला जाऊन जर रिलोड केली तर काय नाव आलंय, फर्स्ट फाईल. ओके, आता फर्स्ट फाईलवरती क्लिक केल्यानंतर माझं त्या ठिकाणी कुठे गेला पाहिजे, हा ब्राउझर फर्स्ट फाईलला गेला पाहिजे, फर्स्ट फाईल डॉट html ला गेला पाहिजे. मग या ठिकाणी मी फोल्डरमध्ये घेऊन येतो. फर्स्ट फाईल ही काय नावाने सेव्ह केलेली आहे तुम्ही, first.html नावाने काय केलेली आहे, सेव्ह केली. हा पाथ मी तिथे काय केला, कॉपी केला. इथे href नावाचं जे फोल्डर ॲट्रिब्यूट आहे तुमचं, त्याच्यामध्ये काय केली, टाकलं. पहा येतं लक्षात, जे तुमचं अँकर टॅगचं href नावाचं त्या ठिकाणी ॲट्रिब्यूट आहे, त्याच्यामध्ये तो पाथ मी काय केला, टाकून दिला. त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर इथे जर जाऊन रिलोड केलं, म्हणजे रिफ्रेश केलं, तर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर कुठे गेलो, first.html ला गेलोय. मी इथे बॅकला जर घेतलं तर कुठे येतोय, परत जिथे काम करत होतो तिथे येतोय. म्हणजे या ठिकाणी क्लिक केलं, याने मला कुठे रिडायरेक्ट करून दिलं, जी first.html ची फाईल क्रिएट केली आपण पहिल्या दिवशी, तिथे काय केलंय, रिडायरेक्ट करून दिलंय. म्हणजे त्या ठिकाणी युजरला या ठिकाणी ही जी URL असते, ही URL त्याला माहिती नसते, कोणतं पेज कॉल करायचं, कसं कॉल करायचं. मग त्या ठिकाणी आपण युजरला काय करतो, क्लिक करायचं ऑप्शन देतो. जसं त्या ठिकाणी मल्टिपल पेजेस तुम्ही वेबसाईट बनवली, मग त्या ठिकाणी जर तुम्हाला पेज कनेक्ट करायचे असतील किंवा युजर तुमचा रिडायरेक्ट करून द्यायचा असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करता, अँकर टॅगचा यूज करता. मग इथे मी क्लिक केलं, कुठे पाठवलं, फर्स्टच्या फाईलला त्या ठिकाणी पाठवलं. येतं लक्षात. आता अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण सगळ्याच फाईल कनेक्ट करून घेऊयात. ओके, एका अँकरमध्ये पहिली फाईल कनेक्ट केली, दुसऱ्या अँकरमध्ये दुसरी फाईल कनेक्ट करू. मग दुसरी फाईल आपण कोणती शिकलो, स्ट्रक्चरची शिकलो. ओके, स्ट्रक्चर फाईल हे नेम दिलं. मी ब्राउझरला जाऊन रिलोड केलं, समोरासमोर आले. हे समोरासमोर न येता एका खाली एक घ्यायचे असतील तर काय करू शकतो, ब्रेक यूज करू शकतो. ब्रेक काय, तर br टॅग जो आपण काल शिकलो, ज्याचा फायदा आपल्याला कशासाठी झालता, लाईन ब्रेक करण्यासाठी. इथे पहा 2 लाईन ब्रेक झाल्या. ओके, आता इथे पहा स्ट्रक्चर फाईलवरती क्लिक केलं, सध्या कुठे जातोय का, नाही जात. आपल्याला कुठे पाठवायचं आहे, त्या ठिकाणी structure.html च्या फाईलला पाठवायचं आहे. मग त्या फाईलचं मी पूर्ण नेम घेऊन येतो. त्या ठिकाणी पहा पूर्ण नेम त्या ठिकाणी घेऊन आलो, कॉपी केलं, इथे गेलो, href च्या आतमध्ये काय केलं, टाकून दिलं, सेव्ह केलं, रिलोड केलं. त्या ठिकाणी पहा क्लिक केलं, कोणत्या फाईलला गेलो, इथे वरती चेक करा, कुठे गेलो, structure.html ला गेलो. कुठे गेलो, structure.html ला. मी बॅकवरती क्लिक करतो, परत कुठे आलो, जिथे मी काम करतोय तिथे. येतं लक्षात. 2 नंबरची फाईल कनेक्ट केली. त्याच पद्धतीने 3 नंबरची फाईल मी काय करतो, कनेक्ट करतो. 3 नंबरची फाईल कनेक्ट करण्यासाठी तिचं जे नेम आहे ते नेम काय करतो, ॲज इट इज कॉपी करतो. ते कॉपी करून इथे काय करतो, टाकतो. 3 नंबरची फाईल कनेक्ट झाली, त्याला नाव काय, पॅराग्राफ फाईल. ओके, जशी 3 नंबरची फाईल कनेक्ट झाली तशी 4 नंबरची फाईल काय करतो, त्या ठिकाणी कनेक्ट करतो. तर इथे पहा 4 नंबरची फाईल काय आहे, pre-tag.html. तर या ठिकाणी पहा तो पाथ href मध्ये मी टाकून दिला. त्या ठिकाणी इथे नाव काय देऊ, प्री टॅग फाईल. ओके, त्यानंतर पहा पुढची फाईल आपण कोणती बनवलेली आहे, त्या ठिकाणी हेडिंग टॅगची. तर हेडिंग टॅगची फाईल सुद्धा आपण इथे काय करूयात, कनेक्ट करूयात. तर इथे पहा पुढच्या फाईलचं नेम मी काय दिलं, हेडिंग टॅग. इथे काय दिलं नाव, हेडिंग फाईल. ओके, आता हेडिंग फाईल या ठिकाणी कनेक्ट झाली. त्याच्यानंतर पुढची एक फाईल राहिली आपली कोणती, बेसिक टॅग. या ठिकाणी पहा कॉपी केलं, या ठिकाणी फाईलचं लोकेशन काय टाकलं, बेसिक टॅगचं टाकलं. इथे नाव पण देतो बेसिक टॅग फाईल. ओके, तर इथे सेव्ह केलं. सगळ्या फाईल काय झाल्या तुमच्या इथे कनेक्ट झाल्या, सगळ्या फाईल काय झाल्या, कनेक्ट झाल्या. मला इथे अशी पण एक फाईल बनवायची ज्याच्यामध्ये मी अँकर टॅग शिकतो ना, ती अँकर टॅगची सुद्धा फाईल बनवू आपण. म्हणजे क्लिक केल्यानंतर तो काय आला पाहिजे, त्यालाच रिडायरेक्ट झाला पाहिजे, अँकर टॅग फाईल. ओके, आता इथे पहा, इथे अँकर टॅगच्या फाईलचं लोकेशन काय, त्याच ठिकाणी त्याच लोकेशनला जायचं. म्हणून नेम चेंज होणार आहे का, नाही. मग नेम काय करायचं, ॲज इट इज घ्यायचं. हे कशासाठी घेतोय, तर बऱ्याच जणांना काय होतं, होमवरून जर होमला पाठवायचं असेल तर ते करता येत नाही. मग त्या ठिकाणी सेम लोकेशन देऊन टाकायचं, कुठंही त्याच्यामध्ये चेंज करायचं नाही. येतं लक्षात. जिथे कोडिंग करता त्याच फाईलचं नेम काय केलं, पास करून दिलं. मी सेव्ह केलं. ह्या सगळ्या फाईल त्या ठिकाणी काय येतील, आता आउटपुटमध्ये
एका लाईनमध्ये आल्या, ह्या सगळ्या कुठे घ्यायच्यात आपल्याला, एका खाली एक घ्यायच्यात. मग एका खाली एक घेण्यासाठी आपल्याला काय इथे BR, मग प्रत्येकापुढे BR टाकून देतो. BR 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 सेव्ह केलं, रिलोड केलं इथे जाऊन, तर सगळ्या फाईल कुठे आल्या, एका खाली एक आल्या. आता इथे पहा, इथे जर मी पॅराग्राफ वरती क्लिक केलं, कुठे जातोय, पॅराग्राफ फाईलला जातोय, बॅकला येतो, प्री टॅग वर क्लिक केलं, कुठे गेलो, प्री टॅग वरती गेलोय, बॅक वरती क्लिक करतो, परत त्या ठिकाणी हेडिंग टॅग वरती गेलो, हेडिंग टॅग मध्ये गेलोय. ओके, परत बॅक वरती क्लिक करतो, त्या ठिकाणी पहा बेसिक टॅग वरती गेलोय, जातोय. त्या ठिकाणी परत बॅक वरती क्लिक करतो, त्या ठिकाणी पहा अँकर टॅग वरती क्लिक केलं, सेम फाईलला काय झालं, रिडायरेक्ट झालं. दुसरीकडे जातंय का, नाही. मग या ठिकाणी पहा सेम लोकेशन जो पाथ असतो त्याचा फायदा घेऊन आपण काय केलंय, आपल्या सगळ्या फाईल आतापर्यंत जेवढं कोडिंग केलं ना तेवढं काय केलं, इथे एकत्र कनेक्ट केलंय. काय केलंय, सगळं एकत्र कनेक्ट केलंय. पण कनेक्ट करण्यासाठी कोणतं लोकेशन यूज केलंय, सेम लोकेशन. ओके, आता इथे पहा बरेचसे जण काय करतात, पाथ देतात. कोणता पाथ देतात, सिस्टीमचा पाथ देतात. तर सिस्टीमचा पाथ द्यायचा नाही. त्या ठिकाणी काय असतं, तुम्ही 2 डेव्हलपरमध्ये जेव्हा प्रोजेक्ट डेव्हलप करताना तिथे काय असतं, प्रत्येक पीसीचा त्या ठिकाणी युजर नेम वगैरे काय असतो, वेगळा असतो. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर त्या पाथवरती प्रॉपर्टीमध्ये जाऊन जर तो दिला तर त्या ठिकाणी तो कोड व्हॅलिडेटच होत नाही, पूर्ण बग मारतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तसं काम नाही करायचं, या वाईजच काम करायचं. सगळं मटेरियल आपल्या एका फोल्डरमध्ये टाकायचं आणि ते काय करायचं, कनेक्ट करायचं. याचं लक्षात, जसं मी तुम्हाला जेवढ्या फाईल्स आतापर्यंत शिकवल्या त्या सगळ्या कुठे स्टोअर केल्या, त्या एकाच फोल्डरमध्ये, आणि आज त्या सगळ्या काय केल्या, त्या एकत्र कनेक्ट केल्या. ओके, तर अशा तुम्ही 1-2 फाईल असतील तुमच्याकडे, तर त्या ठिकाणी त्या काय करा, कनेक्ट करून पहा. याला काय म्हणतात, अगोदर एकदा सांगा. कोडमध्ये जातो मी, कोडमध्ये लक्ष द्या. हे जे सगळं काही अँकर टॅग शिकतो आपण, हे कशासाठी शिकतोय, तर मल्टिपल पेजेस एकत्र जोडण्यासाठी, म्हणजे लिंकिंग करण्यासाठी. हा शब्द ध्यानात राहील, लिंकिंग करण्यासाठी अँकर टॅगचा फायदा घ्यायचा. मग लिंकिंग करण्याच्या पण पद्धती वेगळ्या असतात. कधी कधी सगळ्या फाईल एकाच फोल्डरमध्ये असतात, कधी कधी फाईल तुमच्या एका फोल्डरच्या आतमधल्या फोल्डरमध्ये असतात, कधी कधी त्या फोल्डरच्या बाहेरच्या फोल्डरमध्ये असतात. अशा 3 सिच्युएशन येतात. मग जी सेम लोकेशनची सिच्युएशन असते त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे सगळे फाईल ज्या असतात त्या एकाच लोकेशनला स्टोअर असतात, त्याला आपण काय म्हणतो, सेम लोकेशन. जिथे तुमच्या लोकेशनपासून आतल्या फोल्डरमध्ये तुम्हाला क्रॉस करून जावं लागतं, त्यावेळेस आपण तिथे काय म्हणतो, इन लोकेशन फाईल्स. जेव्हा तुमच्या ज्या फोल्डरमध्ये काम करताय तिथून बॅकच्या फोल्डरमध्ये यावं लागतं, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, आउट लोकेशन फाईल्स. मग या ठिकाणी आता सध्या तरी आपल्याला कोणतं लोकेशन भेटलंय, सेम लोकेशन. आणि सेम लोकेशनमध्ये आपण काय केलं, त्या फाईलचं नेम ॲज इट इज काय केलं, hrefमध्ये कॉल करून टाकलं. लक्षात येत आहे, href काय, तर पाथ देण्यासाठी तयार केलेला रेफरन्स आहे. ओके, त्या रेफरन्समध्ये आपण इमेज फाईलचा काय केलं, डायरेक्टली पाथ दिला, तिने त्या ठिकाणी काय केलं, रिडायरेक्ट केलं. येते लक्षात, इथपर्यंतचा कन्सेप्ट क्लिअर होतं सगळ्यांचा, ट्राय करता येईल प्रॉपर. ओके, चला गुड. इथे हा पार्ट जो शिकलो आपण, हा कोणता होता, सेम लोकेशनचा. सगळ्या फाईल्स एका लोकेशनला असतील तर त्या ठिकाणी रेफरन्स कसा द्यायचा, वेगवेगळ्या फाईल त्या ठिकाणी लिंकिंग कशा करायच्या, तर त्या लिंकिंग करण्यासाठी आपण हा पार्ट शिकलोय. तर या ठिकाणी इथे कमेंटमध्ये, कमेंट पार्ट मी तुम्हाला सांगितलं नाही ना, तर HTML मध्ये कमेंट द्यायची असेल तर कमेंट कशी द्यायची एकदा ऐका. या ठिकाणी पहा, ओपन अँग्युलर ब्रॅकेट, नॉटचा सिम्बॉल, त्याच्या पुढे -2 टाइम टाकायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय राईट करायचं ते सगळं राईट करायचं. याचा एंड करायचा असेल तर कसा एंड करायचा, परत क्लोजिंग अँग्युलर ब्रॅकेट. म्हणजे त्या ठिकाणी ओपन अँग्युलर ब्रॅकेट, नॉट त्याच्या आतमध्ये कंटेंट किती टाका, त्याचा एंड करायचा असेल तर अँग्युलर ब्रॅकेट, क्लोजिंग अँग्युलर ब्रॅकेट. असं जर टाकलं तर तुम्हाला काय करता येते, कमेंट देता येते. काय देता येते, कमेंट देता येते. ओके, तर या ठिकाणी हे झालं आपलं सेम लोकेशनचा पार्ट. इथे मी कमेंटमध्ये राईट करून ठेवतो सेम लोकेशन. आता कमेंटचा फायदा काय होतो माहिती आहे का, तर त्या ठिकाणी हा पार्ट त्या ठिकाणी एक्झिक्यूट होत नाही, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल पार्ट म्हणून काय करतो, तो स्टोअर करून ठेवतो. तो कुठल्याही प्रकारचं एक्झिक्युशन त्या ठिकाणी करत नाही. ओके, तर सेम लोकेशनच्या फाईल्स त्या ठिकाणी व्हॅलिडेट केल्याच्या नंतर आता आपण काय करूयात, इन लोकेशनसाठी काम करूयात. कशासाठी काम करायचं आपल्याला, इन लोकेशन. आता इथे एकदम शार्प माइंडने लक्ष द्या.
इन लोकेशन म्हणजे काय हे का लक्ष द्या. तर इथे पहा तुम्ही हा टाईप जर इथे शिकून घेतला तर इथून पुढे जिथं जिथं तुम्ही पाथ हा शब्द ऐकताल तिथे तिथे आपल्याला हाच कन्सेप्ट यूज करायचा आहे. याच्या पुढचा टॉपिक आपला इमेजचा येणार आहे. इमेजमध्ये सुद्धा काय करणार आहे आपण हाच कन्सेप्ट यूज करणार आहे. ओके. तर इथे पहा इन लोकेशन कशा पद्धतीने काम करतं. आता इन लोकेशनला तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्यासाठी इथे काय करावं लागेल आपल्याला एक फोल्डर तयार करावं लागेल. काय करावं लागेल एक फोल्डर. तर इथे मी काय करतो राईट क्लिक करतो त्या ठिकाणी न्यू वरती क्लिक करतो त्या ठिकाणी फोल्डर तयार करतो. तर फोल्डरला नाव देतो त्या ठिकाणी इन स्पेस वगैरे काहीच देत नाही डायरेक्टली इन लोकेशन असं त्या फोल्डरला काय करतो नेम देतो. दिसतंय तुम्हाला दिसतं का लास्ट इयरला वरती इन लोकेशनचं काय केलं मी टॉपला एक फोल्डर बनवलं पहा त्याच्यामध्ये दिसतंय. आता हे फोल्डर बनवल्याच्या नंतर मला काय करायचं ह्या फोल्डरच्या आतमध्ये एक फाईल टाकायची. काय करायची एक फाईल टाकायची. आता आपण या ठिकाणी फाईल तयार केलेले आहेत ना तर यातली मी एक फाईल काय करतो इथून कॉपी करतो. इथून काय केली कॉपी केली या ठिकाणी काय केली पेस्ट केली. कुठे टाकली फोल्डरच्या आतमध्ये टाकली. हिला काय करतो रिनेम करतो. हिचं छोटं नाव देतो इन डॉट HTML. काय नाव देईल तिचं इन डॉट HTML. ओके. आता या ठिकाणी पहा तुम्ही कोड कुठे करता इथे मी परत एडिटरमध्ये येतो. एडिटरमध्ये आल्याच्या नंतर ह्या फाईलचं नेम काय अँकर टॅग डॉट HTML. आता ही फाईल त्या ठिकाणी स्टोअर कुठे तर ह्या फोल्डरमध्ये. कुठे ह्या फोल्डरमध्ये. मग तुम्हाला जर मी सांगितलं ह्या फाईलमधून तुम्ही इन डॉट HTML ची आत्ता आपण बनवलेली फाईल काय करा कनेक्ट करा त्या ठिकाणी लिंक करा. तर लिंकिंग करण्यासाठी सिस्टीममधून कसं जावं लागतं एकदा पहा. सिस्टीममधून तुम्हाला फोल्डर कोणतं क्रॉस करावं लागतंय इन लोकेशनचं फोल्डर. त्याच्यावर डबल क्लिक केलं की तुम्ही कुठे जाता आतमध्ये इन डॉट HTML ह्या फाईलला जाता. म्हणजे तुम्हाला एक फोल्डर काय करावं लागतंय क्रॉस करावं लागतं. एक फोल्डर काय करावं लागतंय क्रॉस करावं लागतंय. मग इन लोकेशनचा रूल काय सांगतो तर त्या ठिकाणी तुम्ही जे फोल्डर क्रॉस करताना ते फोल्डर डायरेक्टली काय करा नेम द्या स्लॅश द्या. म्हणजे फोल्डर तुम्हाला क्रॉस करायचं आहे नेम पहा काय म्हणतो तो जे फोल्डर तुम्हाला क्रॉस करायचं ना ते फोल्डरचं काय करा त्या ठिकाणी नेम द्या आणि स्लॅश टाकून द्या. स्लॅशचा अर्थ काय होतो त्या फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला काय करतो तो घेऊन जातो. तुम्हाला एक फोल्डर क्रॉस करायचं तुम्ही काय केलं फोल्डरचं नेम स्लॅश देऊन टाकलं. आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला एकच फोल्डर क्रॉस करायचं होतं. उद्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला जर दोन फोल्डर जर क्रॉस करायचे असतील तर त्या ठिकाणी पहिलं फोल्डरचं नेम स्लॅश सेकंड फोल्डरचं नेम स्लॅश असं काय करायचं काम करायचं. 10 फोल्डर आडवे आले तरी त्या ठिकाणी काय करायचं एक एक काय करायचं कॉल करत चालायचं. येते लक्षात. म्हणजे जे फोल्डर तुम्हाला त्या ठिकाणी क्रॉस करायचं आहे त्या फोल्डरचं नेम स्लॅश. आता इथे पहा मी एक काय करतो फाईल तयार करतो. फाईल तयार केल्याच्या नंतर या ठिकाणी त्याला नाव पण देतो इन लोकेशन फाईल. काय नाव दिलंय इन लोकेशन फाईल. आता ह्या फाईलचा कोड मी कुठे स्टोअर केलेला आहे आपलं जे 17 नंबरचं फोल्डर बनवलेलं आहे आपण त्याच्या आतमध्ये स्टोअर केलेलं आहे. पण तिथून मला जी फाईल कॉल करायची ती फाईल कुठे तर त्या फोल्डरमधून कुठे सिस्टीममध्ये परत पहा आपण कोड कुठे करतो इथे कोड करतोय. इथून कुठे जायचं आहे इन लोकेशनच्या आतमधल्या फाईलपाशी. मग फोल्डर कोणतं क्रॉस करतोय आपण इन लोकेशन फोल्डर क्रॉस करतोय. मग हे फोल्डर क्रॉस करत असताना त्या ठिकाणी पहा इथे काय राईट करायचं अगोदर इन लोकेशन हे कशाचं नाव आहे आपल्या फोल्डरचं नाव आहे स्लॅश. मी कुठे गेलो त्या फोल्डरच्या आतमध्ये. आता त्या फोल्डरच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला काय भेटतंय इन डॉट HTML नावाची फाईल भेटते. मग इथे मी काय करू शकतो स्लॅश नंतर डायरेक्टली इन डॉट HTML नाव टाकून दिलं सेव्ह केलं. त्या ठिकाणी तुमच्या ब्राउझरला ही फाईल काय ओपन केलेली तुम्ही दिसते. रिलोड केलं इथे मी क्लिक केलं. कुठे जाताय तुम्ही बेसिक टॅगला जाताय का. म्हणजे इथे पहा तुम्ही URL कशी चेंज करता पहा बरं का. या ठिकाणी पहा पहिली अगोदरची मी पहिली बेसिक टॅगची फाईल काय करतो रन करतो. URL इथलची काय करतो कॉपी करतो आणि या ठिकाणी काय करतो पेस्ट करतो. बदल पहा काय होतोय. ओके. त्यानंतर पहा परत ब्राउझरला जातो बॅकवर येतो रिलोड करतो. लास्टची जी फाईल आपण कॉल केली त्याच्यावर क्लिक करतो. त्याच्यानंतर ओपन होणाऱ्या बेसिक फाईलचा काय करतो पाथ घेतो आणि तो या ठिकाणी काय करतो त्याच्यानंतर टाकतो. आता दोघांमध्ये बदल काय बरं इथपर्यंत 17 पर्यंत पहा दोन्ही फाईल काय येतात सेम येतात. ते काढून टाकतो. तिथून पुढे काय बदल झाला पहा बरं
वरच्या याच्यामध्ये डिरेक्टली नेम कॉल केलं गेलं होतं, पण खालच्या याच्यामध्ये डिरेक्टली नेम कॉल केलंय का? नाही. काय कॉल केलं अगोदर? फोल्डरचं नेम कॉल केलंय आणि नंतर त्या ठिकाणी फाईलचं नेम कॉल केलंय. म्हणजे या ठिकाणी इन लोकेशन काय असतं हे लक्षात येत आहे. फोल्डर क्रॉस करून आतमधली फाईल आपल्याला जेव्हा कॉल करायची वेळ येते तेव्हा आपण त्या लोकेशनला काय म्हणतो? इन लोकेशन फाईल. असे तुम्हाला जर 10 फोल्डर जरी क्रॉस करायचे असतील तरी कशा पद्धतीने करायचे? याच पद्धतीने फोल्डरचा नेम स्लॅश फोल्डरचा नेम स्लॅश असे सिरियली टाकत जायचे. लक्षात येत आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही कितीही मोठ्या प्रोजेक्टवरती काम करा, कितीही मोठ्या टीममध्ये काम करा, त्या ठिकाणी तुम्हाला फोल्डरच्या बाहेर जायचं आहे का? नाही. जे मेन फोल्डर असेल प्रोजेक्टचं त्याच्या आतमध्येच तुम्ही काय करत असतात? सगळे काम करत असतात आणि त्या ठिकाणी अशाच पद्धतीने काय केलं जातं? कनेक्टिंग केलं जातं सगळा प्रोजेक्ट. पार्ट लक्षात येतं? इन लोकेशन फक्त ध्यानात ठेवा, नाही समजलं तरी चालेल पण आपण त्या ठिकाणी शिकणार आहे स्टेप बाय स्टेप. ओके. तर आता सध्या हे फक्त ट्राय करून पहा. ट्राय करण्यासाठी फोल्डर घ्यायचं, कुठे तुम्ही जिथे काम करताय तिथे फोल्डर घ्यायचं, त्याच्या आतमध्ये काय करायची? न्यू फाईल सेव्ह करायची आणि ती फाईल काय करायची? ज्या पद्धतीने मी आता इथे ट्राय केलं त्या पद्धतीने काय करायची? कनेक्ट करायची. ओके. सर स्क्रीन प्रेझेंट करा. हो प्रेझेंट करतो. तर इथे पहा, एक तुम्हाला काय करतो? डेमो देतो. तर डेमो काय आहे पहा बरं का. आज आपण डेमो नंबर फर्स्ट घेतोय. काय घेतोय? डेमो नंबर फर्स्ट. तुमच्याकडे काय असेल? एक अहमदनगरचं काय असेल? फोल्डर असेल. पहा बरं का, मी काय म्हणतोय प्रॉपर ऐका. अहमदनगरचं फोल्डर असेल. हे काय तुमचं फोल्डर कुठे तयार करायचं? जिथे तुम्ही आता सध्या कोडिंग करताना तिथे एक फोल्डर तयार करायचं. ह्या फोल्डरच्या आतमध्ये काय करायचं? 5 फाईल तयार करायच्या. किती फाईल तयार करायच्या? 5 फाईल. 5 फाईल कोणत्या घ्या? तुम्ही अहमदनगरचे लोकेशन घ्या किंवा एरिया घ्या. एरियाचे नेम घेतले तरी चालेल. इथे एरिया 1 .html ची फाईल घेतली. त्यानंतर एरिया 2 .html ची फाईल घेतली. त्यानंतर एरिया 3 .html ची फाईल घेतली. त्यानंतर एरिया 4 .html ची फाईल घेतली. त्यानंतर एरिया 5 .html ची फाईल्स त्या ठिकाणी घेतली. ओके. आता या 5 फाईल्स घेतल्याच्या नंतर या ठिकाणी पहा, ह्या फाईल्स कुठे असणार आहे? तुमच्या अहमदनगर फोल्डरच्या आतमध्ये. ओके. तुम्ही जर पहिली फाईल रन केली ना तर त्या फाईलमध्ये काय येईल? समज तुम्ही काय करताय? एरिया 1 मध्ये काय करताय? कोड करताय. काय करताय? कोड करताय. तर कोड करत असताना इथे कोड कसा करायचा पहा. पहिलं त्या ठिकाणी अँकर टॅग मध्ये नाव येईल एरिया 1, दुसरं येईल एरिया 2, तिसरं येईल एरिया 3, चौथं येईल एरिया 4, पाचवं येईल एरिया 5. आता मी पहिली फाईल तुमची काय केली होती? ते रन केली होती. ह्या फाईलमध्ये एरिया 2 ला जर क्लिक केलं मी रन केलं तर मी कोणत्या फाईलला रिडायरेक्ट झालो पाहिजे? एरिया 2 .html ला गेलो पाहिजे. मग त्या ठिकाणी मी परत एरिया 1 ची फाईल रन केली असेल तिथं जर मी एरिया 5 वरती क्लिक केलं तर कोणत्या फाईलला मूव्ह होईल? एरिया फाईलला. अशा तुमच्याकडे किती फाईल्स असतील? 5 फाईल. 5 फाईलमध्ये काय येईल? सेम पॅटर्न येईल. त्या ठिकाणी कुठल्याही फाईलमध्ये असून द्या, तिथून एरिया 1 ला क्लिक केलं की कुठे गेले पाहिजे तुम्ही? एरिया 1 ला गेले पाहिजे. तुम्ही एरिया 2 ला असताना एरिया 4 ला जर क्लिक केलं तर तुम्ही कुठे गेले पाहिजे? एरिया 4 ला गेले पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी काय? तर 5 फाईल घ्यायच्या. 5 फाईलमध्ये प्रत्येक वेळेस 5 काय येतील? अँकर टॅग येतील. कोणत्याही फाईलमधून कुठेही क्लिक करा, त्याच फाईलला तुम्ही काय यायला पाहिजे? तर रिडायरेक्ट झाले पाहिजे. ओके. आता तुम्ही फाईलला जाताय का नाही हे कळण्यासाठी इथे काय करायचं? कोडिंगमध्ये पहा, अगोदर एक H1 टॅग घ्यायचा. त्या H1 मध्ये काय टाकायचं? काय टाकायचं? समज एरिया 1, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन टाकायचं असेल तर पॅरेग्राफ घ्या. पॅरेग्राफ मध्ये काय टाका? डिस्क्रिप्शन टाका, पॅरेग्राफ. ओके. आणि याच्या खाली 5 अँकर टॅग घ्या. मग ते तुम्हाला जे घ्यायचे ना अँकर अँकर अँकर. ओके. आणि अँकरच्या आतमध्ये काय करा? लिंकिंग द्या. असं तुमच्या पेजचं काय ठेवा? स्ट्रक्चर ठेवा. ओके. डेमो नंबर फर्स्ट HTML चा सगळ्यांनी ट्राय करायचा आहे. नाही समजला तर मला मेसेज करायचा, फोटो काढून पाठवायचा, शूटिंग काढून पाठवायची तुम्ही काय काम करताय त्याची. ओके. पण सगळ्यांनी कंपल्सरी काय करायचं? हे ट्रायच करायचं. ओके. आणि तुम्हाला हे जर जमलं तर समजून घ्यायचं आपण खूप चांगल्या ट्रॅकवरती आहोत. आणि जर नाही समजलं तर समजून घ्यायचं की थोडं जास्त स्ट्रगल करावं लागेल आपल्याला. ओके.